काय मिळालं? मी धाराशिवमध्ये आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. आमचे सन्माननीय माजी आमदार चौगुले साहेबांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी मला आमंत्रित केलं होतं. आमचे नेते माननीय प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर सुद्धा आमच्यासोबत उपस्थित आहेत. मला वाटतं की उद्धव ठाकरेंचा जो आताचा महाराष्ट्र दौरा चाललाय तो म्हणजे वराती मागून घोडं नाचवण्याचा प्रकार आहे. 6 खासदारांची वरात तर निघून गेली, आता हे घोडं आणि त्यांचं शिंगरू आता मात्र चौकशा करायला लागलंय. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हेच जर तुम्ही योग्य वेळेवरती फिरला असतात तर त्याचा उपयोग झाला असता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे कल्पवृक्ष होते, परंतु नाकर्ती मुलं ही त्या कल्पवृक्षावरची बांडगुळं असतात. मला वाटतं उद्धवजी ठाकरे हे त्याच बांडगुळासारखे आहेत का, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. आणि संजय राऊतासारखा माणूस जो रोज शिवीगाळ करतोय ना, तो तर दुतोंडी गांडूळ आहे. गांडुळाचा उपयोग कमीत कमी शेती माती सुपीक करायला तरी होतो, पण संजय राऊत हा उबाठा गट नापीक करायचं काम करतोय. त्यामुळे मी बघितलं की ते अनेक ठिकाणी गद्दार गद्दार बोलतायत, मिंधे मिंधे म्हणतायत. तर मला त्यांना एवढंच उत्तर आपल्या माध्यमातून द्यायचंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गद्दारीची सुरुवात ही उद्धव ठाकरेंनी 2019ला केली होती. तुम्ही महागद्दार आहात, कारण तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली, हिंदुहृदय सम्राटांच्या विचारांशी गद्दारी केली, उद्धव ठाकरेंनी भगव्याशी गद्दारी केली आणि निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले. अहो, तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाला घर सोडायला भाग पाडलं, चुलत भावाला पक्ष सोडायला भाग पाडलं. तुम्ही तुमच्या भावाशी गद्दारी केली. जो भावाचा नाही झाला तो गावाचा काय होणार. त्याच्यामुळं मला त्यांना एवढंच सांगायचं की अरे बाबा, तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या दाढीचा एक केस सुद्धा वाकडा करू शकत नाही, कारण त्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणीचे आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळं लक्षात ठेवा की अरे मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, भिडू नको आता तू खुन्नस मध्ये. काही काल उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की हे ऑपरेशन टायगर नाही,